मी वेश्यावस्तीमध्ये अर्थात देह विक्री करणाऱ्या वस्तीमध्ये मी 2015ला गेलो होतो. आणि वेश्यावस्तीमध्ये मी ज्यावेळेला पहिल्यांदा पाऊल ठेवलं, देह विक्री करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या वस्तीमध्ये ज्या वेळेला मी पहिलं पाऊल ठेवलं, त्यावेळेला अडीकडी मला नावं ठेवली, अडीकडी टीका सुद्धा केल्या. आणि लोक म्हणायला लागले की कामाची एवढी क्षेत्र समोर असताना या देह विक्री करणाऱ्या वस्तीत जाणं, त्या महिलांच्यासाठी काहीतरी काम करण्याची इच्छा निर्माण करणं, या सगळ्या गोष्टींबद्दल मला लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या आणि लोकांनी थोडी टीका टिप्पणी पण करायला सुरुवात केली. पण मला एक गोष्ट कळते की जी तुम्ही सुद्धा करायला हवी आहे, आणि मी सगळ्याला तसंच आवाहन करेन की जे कोपरे असतात ना, ज्या कोपऱ्यापर्यंत उजेड पोचलेला नसतो, जिथं फक्त अंधार असतो, अशा अंधार असलेल्या कोपऱ्यांमध्ये तुम्ही प्रकाश व्हा आणि तिथे जा. जेव्हा तुमच्या प्रकाशानं ते कोपरे उजेडात येतील ना, तर लक्षात ठेवा, उजेडात आलेले ते कोपरे जे आहेत ना, त्या कोपऱ्यांना न्याय मिळत असतो. आणि 2015ला मी वस्तीत गेल्यानंतर त्या वस्तीतल्या महिलांचा विश्वास जिंकण्यासाठी मला 2-3 वर्ष गेली, 3-4 वर्ष गेली. आणि माझे जे काही गुरु आहेत, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे सर, तर यांचा विचार वारसा घेऊन मी पुढे निघालो होतो. आणि मग वेश्यावस्तीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर बऱ्याचदा असं झालं की त्या महिलांनाही वाटलं की बाबा या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आता आमच्यासाठी काय करणार आहात, कुणीच आमच्यासाठी इतकं काही आतापर्यंत केलं नाही, किंवा जे करतो म्हणून आले त्यांनी पण आम्हाला फसवलंच आहे, असा त्यांचा वाईट अनुभव होता त्यांच्याकडून. पण मी वस्तीत गेल्यानंतर मी काय केलं, पहिल्यांदा एकच काम केलं वस्तीत गेल्यानंतर, की मी रक्षाबंधन साजरं केलं. आणि रक्षाबंधन साजरं केल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला. मी भाऊबीज आणि रक्षाबंधन यासारखे उत्सव या महिलांच्या वस्तीमध्ये जाऊन मी करायला सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्या परीने आपण जग सुंदर करायला हवं आहे. आपल्या परीने आपण स्वतःचं आयुष्य आपल्या परीने आपण सुंदर करायला हवं असतं. आणि नुसतं आयुष्य सुंदर करून थांबायचं नाही, तर आपल्या आयुष्याबरोबर इतरांचे आयुष्य सुद्धा सुंदर झाले पाहिजेत. अर्थात जग सुंदर करण्याचा सुद्धा आपण किंचितसा प्रयत्न करायचा असतो. आणि या प्रयत्नाचा भाग म्हणूनच मी त्या वस्तीमध्ये गेलो होतो. 2015ला एक गोष्ट केली मी की बाबा या महिलांना प्रबोधन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे ऐकणार नाही. परंतु तिथं असं होतं की मध्यंतरी विद्या बाळांचा चित्रपट आला होता. आणि त्या चित्रपटामध्ये एक जण काय करतो की मी तुला मदत करतो, मी तुला त्याच्यातून बाहेर काढतो, आणि मग मी सगळ्या गोष्टी तुला प्रबोधन करतो वगैरे वगैरे म्हणून. आणि मग तो तुझ्या सोबत आहे मी. त्या विद्या बालन जी वाक्य बोलते की नाही, कदाचित असंच वाक्य या वस्तीमध्ये असणाऱ्या महिलांच्या मनामध्ये असावं. विद्या बालन त्यांना असं म्हणते की साहब छोड़ दो ये, साथ होना और साथ सोना इसमें बहुत फर्क है. लक्षात घ्या की एकदा जर त्यांना पोळलं असेल, त्यांना जर सातत्याने वाईट अनुभव येत असतील, तर कदाचित प्रत्येका बाबतीत तो त्याच भानगड पाहतील. परंतु मी अनेक वर्ष गेल्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करत राहिल्यानंतर माझ्या हातून मला जेवढं काही करायचं तेवढं मी केलं. आणि पहिला प्रयोग मी वस्तीत जो केला, बार्शीच्या देह विक्री करणाऱ्या वस्तीमध्ये माझा जर पहिला प्रयोग कुठला केला असेल मी, तर तो केला त्या वस्तीमध्ये वाचनालय सुरू करण्याचा. आणि महाराष्ट्रातला पहिला प्रयोग मी केला की बार्शीच्या, की जे सोलापूर जिल्ह्यात आहे, त्या बार्शीच्या देह विक्रय करणाऱ्या रेड लाईट एरियामध्ये, वेश्यावस्तीमध्ये मी वाचनालय सुरू केलं. आता वाचनालय सुरू केलं म्हणजे ते किती जण वाचणार आहे, त्याच्यामध्ये किती महिला वाचून पुढे येणार आहेत वगैरे हा भाग नव्हता. मात्र किमान पक्षी पुस्तकं, ग्रंथालय आपल्या वस्तीमध्ये निर्माण झाले, या पद्धतीची सकारात्मक भावना किमान त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी, किंवा आपल्यासाठी कोणीतरी एक चांगलं पाऊल टाकतंय ही तरी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी, किंवा आपल्या पाठीमागे कोणीतरी उभा राहते या पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा हेतू, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. आणि तिथून पुढे मग मी जेव्हा काम करत गेलो, तर माझ्या असं लक्षात आलं की या महिलांच्या वाट्याला फक्त दुःख आहे, या महिलांच्या वाट्याला मुलं आहेत, मात्र या महिलांच्या वाट्याला पती नाही. लक्षात घ्या की या महिलांच्या वाट्याला मुलं आली, मात्र या महिलांच्या वाट्याला पती आला नाही. आणि मग याचाही गैरफायदा अनेकांनी घ्यायला सुरुवात केली. तर मला अनेकांनी असाही प्रश्न विचारला की बरं, या सगळ्या महिलांना बाहेर काम करता येत नाही का, त्या महिला या वस्तीतच येऊन का व्यवसाय करतात वगैरे वगैरे. परंतु तिथं या महिला आल्या होत्या, बार्शीच्या वेश्यावस्तीत असतील किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेश्यावस्तीत काम करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या महिला असतील, त्या काही लक्ष म्हणून आलेल्या नाहीत, किंवा त्यांचं काही करिअर म्हणून त्याच्यामध्ये त्या आलेल्या नाहीत, किंवा त्यांचं स्वप्न होतं लहानपणी की मला मोठं होऊन वेश्या वगैरे बनायचंय. असले घाणेरडी स्वप्न पण त्यांनी बघितली नव्हती. पण दुर्दैवानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही अपघात होत असतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही वादळी येत असतात, प्रत्येकाच्या वळणवाटा ह्या वेगवेगळ्या असतात. आणि अशाच वेगवेगळ्या वादळांमुळं, काही अपघातांमुळं या महिलांना या वस्तीमध्ये पाऊल ठेवावं लागलं. आणि ती त्यांची मजबुरी होती, ती त्यांची अपरिहार्यता होती. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या वस्तीमध्ये आल्या.
बरं, त्यांचं दुःख वेगळंच होतं की तिथं येणारे जे गिरायक आहे त्या गिरायकाच्या बद्दल त्यांच्या मनातला असलेला भाव किंवा त्या गिरायकाच्या मनामध्ये त्या महिला भगिनीबद्दल, त्या व्यवसाय करणाऱ्या महिला भगिनीबद्दल असलेला जो काही वासडेचा विचार, या सगळ्या गोष्टी खूप जवळून मी बघितल्या आणि मला लक्षात आलं की बाबा यांना काहीतरी आधार दिला पाहिजे. आणि म्हणून मी अतिशय खात्रीने, आत्मविश्वासाने सांगतो की मी त्यांना ग्रंथालय वस्तीत सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायला चालू केले. त्याच्यानंतर हळूहळू माझ्या लक्षात आले की बाबा यांना काहीतरी यांचं आयडेंटिफायची झाली, त्यांचं मला असं वाटलं की आता यांची ओळख निर्माण झाली पाहिजे किंवा यांना यांची काहीतरी ओळख असली पाहिजे. त्यासाठी मी त्यांना रेशन कार्ड पहिल्यांदा मिळवून दिलं आणि खूप प्रयत्न केला, खूप पाठपुरावा केला ते रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी. आणि ते रेशन कार्ड मिळवून दिल्यानंतर मला असं वाटलं की आता यांना आधार कार्ड मिळवून दिला पाहिजे, व त्यांना मी आधार कार्ड मिळवून. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जी खूप अनुकरणीय आहे. मी ज्या वेळेला त्या 40 महिलांना रेशन कार्ड दिलं पहिल्यांदा, त्या देह विक्री करणाऱ्या वस्तीतल्या, तर त्या महिलांना त्या रेशन कार्डवर धान्य आलं. पहिल्यांदाच अधिकृतपणे हक्काचं धान्य त्यांना त्या रेशन कार्डवर मिळालं होतं. परंतु त्या महिलाचं दातृत्व बघा की ती घटना मला खूप विलक्षण आजही माझ्या स्मरणकोशात आहे. तर त्यावेळेला ती महिला असं म्हणाल्या की सर, हे धान्य आम्हाला मिळालं, खरं तुम्ही यासाठी खूप प्रयत्न केलेत, मात्र आम्ही हे धान्य जे पहिल्यांदा मिळालेलं आहे ना, हे धान्य आम्ही नाही वापरणार, तर आम्हाला हे धान्य अनाथ मुलांना द्यायचं आहे. आणि त्या महिलांनी ते धान्य अनाथ मुलांना दिलं. आता त्याच्यानंतर मला सांगा की त्या अनाथ मुलांना धान्य दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंदाचा भाव होता, समाधानाचा भाव होता ना, तो इतका विलक्षण होता ना की या जगामध्ये तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता, तुमच्या वाट्याला कोणतं आयुष्य आलं याला अजिबात महत्व नसतं, परंतु तुम्ही त्या क्षेत्रात असून सुद्धा किती सत्कर्म करता, किती सद्विचार तुमच्या मनामध्ये असतो, त्याला खूप महत्व असतं. आणि म्हणून त्या महिला मला ग्रेट वाटल्या खऱ्या अर्थानं. आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना आधार कार्ड दिले. आधार कार्ड नंतर मग मी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली, तर ते इतर ज्या महिला होत्या वस्तीतल्या, असं तर एक महिला होत्या, त्यातल्या पहिल्यांदा 40ला रेशन कार्ड दिलं, उर्वरित त्यांनाही पुन्हा रेशन कार्ड मिळवून दिली. परंतु त्या महिला कित्येक वर्ष मतदान यादीमध्ये नव्हत्या. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की यांच्यासाठी आपल्याला आता मोहीम घ्यायची. आणि मग मी त्यांना मतदान ओळखपत्र मिळवून दिली. आणि तब्बल 48 महिला बार्शीतल्या वेश्यावस्तीतल्या की त्या मतदार झाल्या आणि त्यांनी अतिशय तो लोकशाहीचा हक्क लोकसभा आणि विधानसभेला मी त्या महिलांच्या मध्ये प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा प्रयत्न मी केला की त्या महिलांच्या ज्या मुली होत्या, जी मुलं होती की ज्यांना बापाचं नाव नव्हतं, अशा मुलींना मी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं. आणि मी इतकं चांगलं काम करू शकलो याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान मानतो. आणि माझ्या गुरूंनी असं मला सांगितलं की रोज संध्याकाळी घरात येताना तुझ्या खिशामध्ये किती पैसे आहेत याच्यापेक्षा तुझ्यासाठी किती जणांनी आशीर्वाद दिलेत, तुझ्यासाठी किती जणांनी सदिच्छा दिलेत, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं मी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला, व्यक्तीला असं सांगेन की या समाजामध्ये असे अनेक अंधारलेले कोपरे आहेत की ज्या कोपऱ्यांच्या मध्ये प्रकाश पोचलेला नाही. तो प्रकाश न्यायाचा असेल, तो प्रकाश प्रबोधनाचा असेल, तो प्रकाश प्रशासकीय योजनांचा असेल, तर अशा अनेक प्रकाशाची किरणं त्यांच्या कोपऱ्यामध्ये पोचलेली नाहीत. मला वाटलं की बाबा मला असं वाटलं की या घटकासाठी काम करावं, या देह विक्री करणाऱ्या महिलांच्या साठी आपलं जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून मग मी कधीतरी त्यांच्यामध्ये दिवाळी साजरी केली, त्यांच्यासोबत रक्षाबंधन, भाऊबीज साजरी करण्याचा प्रयत्न केला. आणि आपण सुद्धा या पद्धतीने जर काम केलं तर किमान त्या सगळ्यांच्या मध्ये त्यांना त्यांच्या वाट्याचं दुःख कमी होणार नाही, मात्र किमान त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होईल की आपल्या पाठीमागे उभा राहणारा कोणीतरी आहे किंवा समाज सुद्धा आपल्याकडे चांगल्या नजरेनं पाहतो आहे. त्यामुळं एक गोष्ट करा की जेवढं काही आयुष्यामध्ये करता येतं तेवढं चांगल्या पद्धतीने काम करत राहा. माझ्या पद्धतीने मी माझ्या परीने तर मी माझं काम करत आलो आहे आणि तुम्ही पण तुमच्या पद्धतीने काम करत राहा. बार्शीमध्ये आमच्या वेश्यावस्तीमध्ये देह विक्री करणाऱ्या महिलांच्या मध्ये माझं आधार कार्ड देणं असेल, त्यांना रेशन कार्ड देणं असेल, त्यांच्यासोबत दिवाळी साजरं करणं असेल, त्यांना दिवाळीचा फराळ देणं असेल, त्याचबरोबर त्यांना साड्या वाटप करणं असेल, त्यांना मतदान ओळखपत्र देणं असेल, त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, त्यांची प्रशासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं असेल, असे सारे प्रयत्न मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केला. खरं तर बदल होत असतो, परंतु स्वतःपासून त्याची सुरुवात केली तर हे बदलाची जी काही प्रक्रिया आहे, गती आहे, ती नक्कीच वाढत राहते.